काऊन तुम्ही काऊन असं वागता माझ्याशी? तू जेवण केलं जेवताना खाली काय रे आता? मला खाऊ वाटतं. तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्ही नमस्कार. नमस्कार. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा. तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया. तर आज ना तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. आपले 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे, त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना अभिनंदन. फॅमिली, माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला अभिनंदन. कारण त्यांनी मला एवढा सपोर्ट केला, त्यांनी मला एवढं प्रेम दिलं आणि इथपर्यंत म्हणजे 30,000 पर्यंत घेऊन आलेत. असंच मला पुढे घेऊन चला. पडदिशी वर जाऊ द्या. पडदिशी 1 लाख करून टाका बरं आपले. आता लय दिवस झाले, कारण आपल्या चॅनलला झाले 3 वर्ष झाले आपल्या चॅनलला. तर बोला, असं बोल. 3 वर्ष झाले. हा मग 3 वर्ष झाली. 3-4 वर्ष झाले आपल्या चॅनलला. 4 वर्षापासून व्हिडिओ कंटिन्युअसली टाकत आहे. मग तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा. हे काय आहे सकाळी सकाळी? तुला कळत नाही का काय? मग तुला कैरी कोणी आणून दिली? पप्पाचा लाड. आणि ते लय अवघड काम आहे. आणि हे बघा, आम्ही काल रात्री कूलरचा जुगाड केला. कूलरवर फिटिंग केली मस्तपैकी. कूलरवर टाकून दिलं, कारण खुर्चीवर ठेवलेलं होतं. तर हे असं काहीतरी होतं. आणि कूलर पण मम्मीने रात्री चालू करून. कूलर चालू करून गिरणी चालू करायला आवाज येतोय ना, गर गर गर. मला झोप येत. कशाचा आवाज येतोय? हे बघा, थांब, हात कर रे, सरक. हा, तर हात नको लावू, त्याला करून लागत. याचा कुठं गिरणीवाणी आवाज येतोय बघ. हवा किती मस्त लागते यार. गिरणीवाणी आवाज येतो याचा. रात्रीचा आवाज येतो. आणि दिवसा कसा आवाज येतो? याचा गिरणीवाणी आवाज येतो. मला सांगा बरं मित्रांनो, कसा आवाज येतो? हवा लागली. हे बघा तुम्हाला, हे बघा शर्ट, हे बघा शर्ट उडतंय आणि ती म्हणते हवा आहे रे. ते व्हिडिओ डबल पण याच्यामुळे करायला आला, कारण ते भंगारवाला आहे आमच्या गल्लीमध्ये. डबल चक्कर मारतो, कारण ही म्हणली आमचे गहू विकायचे. तू गहू विकती मम्मी घरातली? काऊन? काय करू मग, खर्चाला पैसे नसते. लय अवघड काम झालं रे. आणि अरे तुम्हाला लहानपणीपासून कधी राशनचे गहू खाऊ घातले नाही आम्ही. चांगलं खाऊ घातले. बर, राशनचे गहू मी राशनचीच खात होतो 10 वर्ष. मला काही नाही प्रॉब्लेम होता राशनच्या गहूने. मी खाल्लेलेच. कवा खाल्ली? अक्काची तर तिथे राशनचीच गहू चालतो. आम्ही राशनचीच खातो. तुला कळतं का नाही कळतं काही गोष्टी? कैरी खाऊ राहिली तू सकाळपासून. कैरी खाऊ राहिली तू. किती किती कैरी? 3 1 खाल्ली तू? 2 कैऱ्या खाल्ल्या तू. काल 1 खाल्ली, आज सकाळी 1 खाल्ली. खोकला झालं कसं? अजून कैरी खायला जा. प्लेट कापून ठेवलंय तिने बघ. तिकडे बस, तिकडे बघ. मला चक्कर यायला. नमस्कार. हे बघा, आता आज ऑरेंज काय दिसतंय माहिती का? कारण इथं पडदा लावलाय. ते पडदा लावल्यामुळे ऑरेंज दिसतंय. आणि हे बघा, ते कळ ना पडदा. तर सकाळ खाते का बरं शिवानी? जेवण करताना खायचं. खाऊ वाटत. तुम्ही कशाला कापून खाल्ली? काय तू दिवसभर तेच, दुपारपर्यंत तेच खाऊन घेणार आम्हाला येऊस तर? काय हा म्हणती? हे तू कालच्या कमेंट वाचल्या का? कालच्या कमेंट वाचल्या का? म्हणे शिवानी लईच बोलती, म्हणे शिवानी लईच उद्धडवाणी मागती, शिवानी लईच कसतरी करती. हो, जरा व्यवस्थित वागा, व्यवस्थित राहा. असं आहे, सांगतो मी तुम्हाला समजून, आहे का नाही? शिवानीला सासू चांगली भेटलेली आहे. पण त्या गोष्टीचा विषय सांगू का तुला मी? ज्यावेळेस शिवानी बोलत नाही ना मित्रांनो, त्यावेळेस काय होतं माहिती का? शिवानी बोलत नाही त्या टायमिंगला काय म्हणतात माहिती का? शिवानी बोलत नाही. मागं बोलत नव्हती त्यावेळेस शिवानीला म्हणजे बोलत नाही. आता शिवानीची पटरी जी सुरू झाली, तर शिवानीच्या पटरीवरती म्हणजे बोलत नाही. मला तुम्हाला काही खाऊन द्यायचं असेल तरच मी बोलणार, नाही द्यायचं तर
रोज मला असंच होतं व्हिडिओ काढायच्या टायमाला जेव्हा व्हिडिओ शूट करत असून तेव्हा कोण ना कोण मध्ये आवडतच. चला आता बंद करतो, परत भेटतो. तर मित्रांनो आता परत आलो, कारण तुम्हाला माहिती आहे आवाज येत होता माझा, त्याच्यामुळे मी बंद केला व्हिडिओ. मी आता परत आलेलो आहे आणि आता मी ती गोष्ट परत घेऊन येतो की कसं आहे माहिती का, पडदा लावून घ्या. हा पडदा लावून मारता का? ते उजेड येत नव्हता, बरोबर व्हिडिओ येत नव्हता. तू ती कैरी खाणं बंद कर, तुला सांगायला मी. मला कैरी खाऊन दिली तर मी बोलणार. तू जरा म्हणजे जरा मोठ्या माणसाचा शिवानी तो वय चांगलं आहे, म्हणजे तू लहान बी नाही. मी बोलत नाही. बोलायचं नाही, पण तू लहान नाहीये. काय लहान लेकर कैरी खातात, मोठे नाही खात. येडी करी काऊन तुम्ही काऊन असं वागता माझ्याशी? तू जेवण केलं, जेवताना खाल्ली कैरी आता. मग वाटतं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्ही तुमचं डोकं दुखन का नाही दुखणार, प्रॉब्लेम मला होणार आहे. मला कोण असं वागतं? शिल्लक नाही करायला पाहिजे असं. मला खायची मला कोण सांगणार पण. काल म्हणे शिवानी पप्पाचा लाड आहे, कैरी आणून द्यायचा. हे सगळं तुम्हाला सांगू का मित्रांनो, हे फक्त सासू सासऱ्याचा लाड आहे. मी बिलकुल बी तिचा लाड करीत नाही ना, तिला कैरी ना काही, मला काहीच घेणं नसतं. मग माझं डोकं पिसकलं. ती 2 दिवसापासून उड्या मारवली, मला जुडिओला जायचंय. मी तिला जुडिओ पण नाही दाखवलं त्याच्यामुळे. रेनीला तशीच कैरी आवडते, तशीच आवडते. कैऱ्या खाऊ नका. दुपारच्या टायमात कैरी खायची असते, आता सकाळ नसते खात. जेव्हा जेवण घेतलं, जेवताना खाल्ली ना तो कैरी. मला जेवताना खाल्ली, पण मला आता खाऊ वाटत. आता खाऊन घे मग तेवढी, आता भाकर खाल्ल्यावर. कमेंट बॉक्स मध्ये पाहिलं का धिंगाणा चालू आहे? धिंगाणा शिवानीच्या नावाचा धिंगाणा बघितला कसं चालू कमेंट मध्ये? काय माहित, मी काय वाचलं. कमेंट बघ किती शिवानीला कमेंट आले. म्हणजे शिवानीला समजून सांगा. शिवानीला किती वेळ समजून सांगायचं? समजून सांगा, ती लहानपण तिचं जातच नाही अजून. ते पाती कशी करते, तिचं लहानपणच जात नाही. तिचं लहानपणाचं काय दाखव या म्हणा कैरी खायला. मग तिच्यापेक्षा तुम्ही ऑन कॅमेरा दाखवत नाही, मला तर भयानक आहे. ते तिकडे बसतीचा फोटो काढ. मीठ लावून देते, त्यात तिखट टाकून देते, मस्त खाऊन. अगं जेवताना खात असते शिवानी. मला खाऊन द्यायचंय का नाही तुम्हाला? आणि डोकं दुखलं तर मी दवाखान्यात नेणार नाही. तुम्ही नेणार? मी बी नाही येणार. पप्पाला विचार आता, पप्पा देतील. पप्पा नेते मला, तुम्हाला सांगायची गरज नाही. तिला काय करू आता, तिचं बरोबर करतो समजा. असं आता आपण काय करणार, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये पुढे सांगतो काय करायचं काय नाही. ते कूलरवरून रात्री भांडणं झाली, ते कूलर बंद करा. हो ना, चालूच करून नाही दिलं. कूलर चालू करून दिलं नाही तर ते आता काय करणार आहे. तर मी आता डायरेक्ट आता तू कूलर लावणार आहे, झोपणार आहेस तू. पण पहिले कपडे धुवून मग झोपणार आहेस. नाही, मी आता काय करणार आहे. तू काय करणार आहे आता घरात? का? एसी घेणार आहे. काय काम कर? ए पड रे, एसी गिसी नाही लावायची घरात. एसी लावणार आहे. नाही, तिच्याच नावावर एसी काढणार आहे. तिच्याच नावावर काढणार आहे. तू येडी का ग? नवऱ्याला असं सपोर्ट करत असते का? पैसे जमा कर म्हणायचं असतं का? एसी लावा, नंतर एसीत बसाव. तुम्ही एसी आणली ना, तुम्ही काय संध्याकाळी येतात सकाळी येतात, मला मस्त दिवसभर झोपायला. दिवसभर थोडी लावून द्यायची, अर्धा घंटा लावली बस झाली. पुरं घर गार पडत. का? मी लावेन तुम्हाला काय? पुरं 1 घंटा विचारून लावेन का मी? नाही, पण मी घेऊन जाईन ना बटन सगळं. रिमोटच नेलं तर काय करशील? रिमोट? मग रिमोट असतो. मग त्याला एसीला रिमोट असतो. शिवानी 2 पैसे बँकेत मागे जमा ठेवायचे असते. 30,000ची 40,000ची एसी घेतल्याने तुमचा संसार नाही होणार. येडेपणा बचपणा सोडून दी. गरमी व्हायली, गरमीला पाहिजे आता. गरमी पाहिजे. समजत नाहीये, तुम्ही एक समजून सांगता, ते एक समजून काय सांगता. तू त्याला भरीवर घालती. आणा एसी, आणा. तुम्हाला काय वाटतं सांगा बरं मित्रांनो. आता हे अवघडच काम झालंय. आणि राहिला शिवानीची गोष्ट, तर शिवानीचं तुम्हाला सांगतो मी की शिवानी ना, शिवानीला जे मी सांगतो ना ती शिवानी बोलती. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका की शिवानी असं का बोलायली, तसं का बोलायली. शिवानीला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये असे बोलायला पाहिजे, त्यामुळे ती अशी बोलती. नाही तर तुम्ही लगेच त्या गोष्टीवरती वादविवाद होतो आणि लगेच म्हणतात की शिवानी अशी का बोलायली, उद्धटवाने वागती. तू काऊन उद्धटवाने वागती असं? वागते मी उद्धटवाने वागते. मग नाही वागत. राग नका. तिला आपण क्लास लावून टाकू एक मस्तपैकी कुठेतरी चांगला क्लास बघू. कोणतरी शिवण क्लास म्हणा किंवा नर्सिंगचा म्हणा. मला नाही आवडत ते शिवण. नर्सिंगचा लावून येतं. नर्सिंग नस धुंडून काढ बर. काही ती नस नसती, ती नसतच ती.
नस तुमचं नाही दिसत हे का मला ते? शिवानी राग आला नाही एखाद्याला अशी मारून टाकून. नस नस कुठं नस असते वरची नस पाहिजे सेंटर हाताची नस ही सेंटर हातामध्ये नस असते सेंटर मला असं दिसत नाही बाबा काही आहे नाही इथं वर असते वर DMLT करायला लागते आता नाही जून मध्ये मला आहे नाही राहू दे तो आहे असं दिसते जून मध्ये ऍडमिशन असते आता नसते. जून मध्ये असते हा तो ऍडमिशन टाकणार आहे मी आता कुठेतरी तो 12वी चालले ना हा है ना काय झाले आर्ट्स कॉमर्स का सायन्स आर्ट हा आर्ट 8 मध्ये झाले पण पुढं नाही शिकायचं मग तुला आता पुढं शिकायचं का नाही शिकायचं मला लई काटा आहे तो बाहेर जायचं बाहेर जायचं काढ पेपर जावं लागेल फक्त ते करू ऍडमिशन घ्यायच्या आधीच तिला कटाळा आला. हा बरं करते ना काय करते ऍडमिशन घेते अजून क्लास करते बस झालं ना आता कशाचं ऍडमिशन घ्यायचं DMLT. काल तिला नॉनव्हेज विचारलं तर तिने इतके नाटके गेले तुम्हाला सांगतो मित्रांनो ती काय करते फक्त ऍक्टिंग करते फक्त ऍक्टिंग तुम्ही तिच्या सिरियसनेसवर जाऊ नका तिची तुम्हाला दाखवत होती काल की तुम्ही म्हणलात की ती शाळेत गेली का नव्हती तिला माहित नाही का नॉनव्हेज व्हेज काय असतं तिच्यासारखं ऍक्टिंग कोणी करत नाही ती एवढी ऍक्टिंग करते डोक्यात हात घाल हे तसंच फक्त केलं, हात घाल हे फक्त भोळेपणाचा चेहरा आहे ते कसं केलं तिने तिला खायची तुला काय करायचंय असं केलं ना असं केलं. हे हात घातला मी असं केलं आहे हाताला नख पण नाही काही नाही किती स्वच्छ नख ती खायली कोणत्या हाताने मम्मी तू काय करायची असं केलं फक्त मी ह्या हाताने घेते बस सही झाली काल ते चैनच केलं तसं चैन तोडलीच आहे, कुठं पायात चैन आहे तिच्या कुठं पायात आहे? गळ्यात नाही पायात नाही कानात नाही हातात सगळं नकली घातलं काय लायसन बसलं बा झालं आयडेंटिटी कार्ड असलं बा झालं कोणाला दाखवायचं सुवर्ण घे तुला बाय कशी उत्तर दिली पाय तुम्ही कम इज्जत घालता कमून मला बोलणे घालता शिव्या मग घालता तू बोलली ना मी तसं तुम्हाला काय दाखवते काय हे असलं ना हं. हे लायसन आयडेंटिटी कार्ड मग काय गरज आहे असं म्हणते मी सोन्याचा असू किंवा ते बाजारचा असू हाय ना हाय तुम्ही नुसता खर्चावर खर्च टाकता मस्त काहीच नाही तुम्हाला काय वाटतं DSK ला काय 20-25 लाख रुपये पेमेंट येते काय युट्यूब मध्ये मला तेच मग वाटतं मी इथं राहिलो मी असतो एवढे पैसे कुठून आणतो काम करतो मी 20-25 लाख रुपये थोडी शिवानी युट्यूब बोलता 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 पुरी कैरी खाऊन गेली बरं का बसल्या बसल्या. युट्यूब म्हणून मला काय एवढा पैसा येतो तेव्हा तुम्ही लगे याच्यावर करू राहील चैन तोडीता कुठं मंगळसूत्र तोडीता कुठे एक म्हणतं कूलर घ्या ओढून खाली हो संपलं चला चला मित्रांनो आता व्हिडिओ मी काय करतो आता यांचे मुद्दे काय सुरूच राहतील असेच बोलत राहते काही ना काही लांब लचक व्हिडिओ होऊन जातो मग तर बाकी सगळे तुम्ही कसे आहात ते कमेंटमध्ये कळवा कुठून व्हिडिओ बघतात ते पण सांगा कमेंटमध्ये आणि काय नाही एवढाच व्हिडिओ होता व्हिडिओ आता मी एंड करतो आणि दुकानाकडे जातो आणि कॅमेरा पलटी मारतो आता जाऊ दे तर मित्रांनो कसे माहिती का शेवटी माय ठीक आहे नाही तू मस्का मारू नको मी तुला आता आपल्याला घ्यावी लागेल एसी परवानगी घेणार देणार. तर मम्मीचीच परवानगी घ्यावा लागेल त्यासाठी मम्मीची परवानगी घ्यावी मी की एसी घ्यावा का एसी नाही घ्यावा लावायची नाही गरीबानी गरीबासारखं राहायचं. पप्पाचा आवाज आहे तर आता कसं असतं माहिती का हातरून पाहून पाय पसरायचे असते पाय पसरून हातरून नाही करायचं हातरून मोठं पाहिजे तेव्हा पाय मोठे होते नाही असं थोडी इच्छा आपली एक सगळं म्हणजे एक स्वप्न पाहिजे माणसाचं एक स्वप्न पाहिजे आपल्याला एक स्वप्न कर ना वर घर बांधायचं गार लागतं आहे की नाही घर गार करून नाही करायचं वर घर बांधू ना घर आता इथं नाही बांधायचं घर इथं घर बांधायचंच नाही आम्हाला अमेरिकेला नेतो काय घर बांध अमेरिकाला घर बांधायचं आम्हाला अमेरिकाला जाणार आहे आम्ही फॉरेनला जाणार आहे आम्ही तर आता मित्रांनो शिवानीचं काम कसं माहिती तुम्हाला सांगतो मी शिवानी आहे ना शिवानीला म्हणजे कळतं सगळं पण ती काय कधी कधी ॲक्टिंग करते त्याच्यामुळे ते तसे विषय होते तिचे त्यामुळे तुम्ही काही सिरियस घेत नका जातो आहे का नाही मम्मी आणि सासू सासऱ्याची ती लाडकी सून आहे त्याच्यामुळे अजून ती लहान लेकरांनी करते लहान एकुलती एक मग काय लोकांना लय मोठे असतात काय दोन असतात काय बोलत मग नसते का दोन पोरं असले दोन सुना
ठीक आहे. ती अशीच आहे म्हणजे शिवानी म्हणजे अशीच आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल की बाबा तिला असं बोलते उद्धट, पण आमच्या घरामध्ये कसं माहिती का फ्रीली वातावरण आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. कोण काय बोलतंय एवढं काही सिरियसली घेत नाही. एक लिमिट पर्यंत असतं. सॉरी हे बघा आता म्हणा मी शाळेत जाते, शाळेत शिकते, 3ऱ्या वर्गात आहे, म्हणूनच असं करते. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, गुड मॉर्निंग. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.